अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं टेन्शन सध्या वाढलंय। इराण युद्धाकडे एकीकडे त्यांचं हात चांगलेच पोळलेले आहेत, तर दुसरीकडे खुद्द अमेरिकेमध्ये त्यांच्या विरोधामधील वातावरण त्यांचा पक्ष रिपब्लिकनच्या वाटेमध्ये मोठा अडथळा ठरतोय। नोव्हेंबरमध्ये अमेरिकेमध्ये मध्यावधी निवडणुका होणार आहेत आणि त्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती झालेल्या सर्वेक्षणामध्ये ट्रम्प यांच्या धोरणांचा मोठा फटका रिपब्लिकन पक्षाला बसताना दिसतोय। का असं घडतंय पाहूयात। अमेरिकन अध्यक्ष ट्रम्प सध्या इराणला रोज नवी धमकी देत आहेत। आज युद्ध संपेल, उद्या संपेल, इराण संपलाच आहे, अशा त्यांच्या वल्गना आता रोजच्याच झाल्या। देशांतर्गत धोरणाबाबतही त्यांची भूमिका आता इतकी धरसोडपणाची झाली आहे की अमेरिकन नागरिक त्यांना चांगलेच वैतागल्याचं दिसतंय। याचा एक मोठा पुरावा एका सर्वेक्षणातून पुढे आलाय। इप्सोस API सर्वेक्षणानुसार नोव्हेंबरमधील मध्यावधी निवडणुकीत ट्रम्प यांचा पक्ष रिपब्लिकनच्या पराभवाची तब्बल 65% शक्यता आहे। त्यामुळे मध्यावधी निवडणुकांपूर्वी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणी चांगल्याच वाढल्यात असं दिसतंय। मध्यावधी निवडणुका ट्रम्प यांच्या 4 वर्षांच्या कार्यकाळाच्या मधोमध होणारी एक मोठी राजकीय परीक्षा आहे। यात अमेरिकन संसद म्हणजेच काँग्रेस सोबत राज्य आणि स्थानिक सरकारांच्या अनेक महत्त्वाच्या पदांसाठी मतदान होईल। रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक पक्षांचे सुमारे 80% उमेदवार आधीच निश्चित झालेत। मध्यावधीत रिपब्लिकन पक्ष हरला तरी ट्रम्प राष्ट्राध्यक्ष राहतील। अमेरिकेमध्ये ज्या मध्यावधी निवडणुका होणार आहेत काँग्रेसच्या, म्हणजे त्यांच्या विधिमंडळाच्या, त्याचे वेध आत्तापासूनच लागले आहेत आणि ते साहजिक आहे। आपल्यापेक्षा अमेरिकेची एकंदर रचना ही थोडी वेगळी आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षसुद्धा जनताच निवडते प्रत्यक्ष मतदानाने, आणि अर्थातच त्यांचं विधिमंडळ म्हणजे त्यांची काँग्रेस हे सुद्धा लोकच निवडतात। आणि ह्या 2 निवडणुकांच्या मध्ये 2 वर्षांची गॅप असते, त्यामुळे ही जी निवडणूक होते ती राष्ट्राध्यक्षांची निवडणूक झाल्याच्या नंतर साधारण 2 वर्षांनी होते। पण काँग्रेसमध्ये बहुमत गमावल्यास त्यांच्या निर्णयांवर निर्बंध वाढू शकतात। टॅरिफ, व्हिसा आणि इतर मोठ्या धोरणात्मक निर्णयांची अंमलबजावणी करताना ट्रम्प यांना डेमोक्रॅट्सच्या विरोधाचा सामना करावा लागू शकतो। कार्यकाळाच्या उर्वरित 2 वर्षात त्यांना काँग्रेस सोबत अधिक समन्वय साधून काम करावं लागेल। मध्यावधी निवडणुकीत ट्रम्प यांच्यासमोरील सर्वात 3 मोठी आव्हानं म्हणजे महागाई, इमिग्रेशन आणि इराण युद्ध। अमेरिकन मतदारांची सर्वात मोठी चिंता म्हणजे महागाई। इप्सोस सर्वेक्षणानुसार 54% लोकांनी महागाई आणि अर्थव्यवस्था हा मतदानाचा मोठा मुद्दा मानलाय। APNORC सर्वेक्षणानुसार केवळ 32% लोकांनी ट्रम्प अर्थव्यवस्था चांगल्या प्रकारे हाताळत असल्याचं मानलंय, तर 69% अमेरिकन लोकांना सध्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत वाईट वाटते। इप्सोस सर्वेक्षणानुसार 65% लोकांच्या मते रोजचं किराणा सामान महाग होत चाललंय, तर 48% लोकांना भीती आहे, ती म्हणजे पुढील वर्षी आर्थिक परिस्थिती आणखी खराब होण्याची। खूप धरसोड जी काही वृत्ती आहे, आज एक काहीतरी सांगायचं, उद्या दुसरं काहीतरी सांगायचं, त्यामुळे त्यांची एकंदरच निर्णय प्रक्रिया ही खूप बेभरवशी झालेली आहे। आणि अशा प्रकारचा बेभरवशीपणा हा इतक्या मोठ्या राष्ट्राच्या राष्ट्राध्यक्षांनी दाखवावा हे काही जनतेला आवडणारं नाही आहे। त्याचबरोबर त्यांनी जे काही टेरिफ म्हणून परदेशातून आयात होणारे जी काही उत्पादनं होती त्याच्यावरती टेरिफ लावला, पण शेवटी त्याची झळ ही अमेरिकन नागरिकांनाच बसली। तर ट्रम्प
म्हणजे त्यांच्या अनेक निर्णयांवर गदा. ट्रम्प यांचा पक्ष ही निवडणूक हरला आणि त्यांचा विरोधी पक्ष यांना बहुमत मिळालं तर काय होईल, तर नक्कीच राष्ट्राध्यक्षांना उरलेला काळ जो आहे तो खूप सुरळीत त्यांचा जाईल असं नाही. कारण मग त्यांचं विधिमंडळामध्ये बहुमत नसेल आणि त्यामुळे त्यांच्या काही महत्त्वाचे जे काही धोरणं असतात, त्याचे जे निर्णय असतात, त्याला काही काँग्रेसचा पाठिंबा मिळणार नाही. काँग्रेसकडे टॅरिफ आणि स्थलांतरणाशी संबंधित कायद्यांवर मोठा अधिकार आहे. काँग्रेस ट्रम्प यांच्या निर्णयांवर कायदा करून प्रतिबंध घालू शकते, व्हिसा धोरणालाही आव्हान देऊ शकते. इराण युद्धातही काँग्रेस लष्करी कारवाई आणि युद्धासाठी निधीवर ट्रम्प यांच्यावर दबाव आणू शकते. म्हणजेच काँग्रेसचं बहुमत गेलं तर ट्रम्प यांच्या मनमानीला आळा बसू शकतो. त्यामुळे अमेरिकन अध्यक्ष ट्रम्प यांना आता परदेशातच नव्हे तर खुद्द त्यांच्या देशातही एक युद्ध लढावं लागणार आहे आणि तेही कदाचित फारसं सोपं असणार नाही. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.